नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 21 जुलै 2025. मी ह्या सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे. पण ही सोयाबीन आहे धाराशिव जिल्ह्यातली, म्हणजे धाराशिव जिल्ह्यातली ही सोयाबीन आहे. पाहू शकता कसं पीक बहरलेलं आहे. तर इतके जोरात पीक आहेत, म्हणजे हे धाराशिवकडले. आणि या ठिकाणून धाराशिवचे काही जणांची सोयाबीन सुकत आहे, म्हणून या धाराशिव जिल्ह्यातूनच त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी देतो. आज 21 तारखेला म्हणजे संध्याकाळी रात्रीच्याला विजेच्या कडकडाचं ठिकठिकाणी तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस येणार आहे. म्हणून ही धाराशिव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. लातूर जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे, नांदेड जिल्ह्यात देखील येणार आहे, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात येणार आहे, अहिल्यानगर येणार आहे, इकडं सांगलीकडे येणार आहे, साताऱ्याकडे संभाजीनगर आहे, जालना जिल्ह्याकडं आज येणार आहे, परभणी जिल्ह्याकडे, बीड जिल्ह्याकडे आहे, त्याच्यानंतर हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात देखील आहे, त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर, जळगाव जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये कोकणात जोरदारच पडणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर 21, 22, 23च्या दरम्यान आता हे जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे ज्या पट्ट्यात पाऊस नव्हता, विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले सोयाबीन सुकत आहे तिथं नव्हतं, म्हणून खास धाराशिव जिल्ह्यात हे पीक पद्धती बघू शकता. एवढी मोठी सोयाबीन आलेली या ठिकाणी देखील आज धाराशिव जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे, या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येता. पण त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे, लातूरकडं आहे, नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोलीकडं आहे, वाशिमकडं आहे, अकोलाकडं आहे. म्हणजे राज्यात म्हणजे आजपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे जवळपास जिल्ह्याच्या जवळपास 50% भागात तरी आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. आजच्यापेक्षा म्हणजे 22 तारखेला आणखीन याची व्याप्ती वाढत जाणार आहे, 23ला आणखीन जास्त वाढणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर या 4 दिवसामध्ये 21, 22, 23 आणि 24च्या दरम्यान म्हणजे ह्या धाराशिव जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस पडून जाईल आणि सगळ्यांचं जे सुकलेलं सोयाबीन आहे ते चांगलं दिसणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यामध्ये आता 21पासून ते 28 जुलैपर्यंत 8 दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात सगळीकडे पडून जाणार आहे हे 8 दिवसात. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. एकदाच सगळीकडे पडणार नाही. आज काही ठिकाणी पडून, उद्याच्याला काही ठिकाणी पडून, परवाच्याला काही ठिकाणी पडून पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल